देवपूर पोलीस ठाण्याअंतर्गत नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यात धुळ्यातील कुख्यात गुंड नरेश कांतीलाल गवळी आणि त्याच्या संघटित गुन्हेगार टोळीतील 6 सदस्यांचा सहभाग निष्पन्न झालाय। याच पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने कुख्यात गुंड नरेश गवळी आणि त्याच्या टोळीविरुद्ध मिनी मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आकाश पानथरे, ऋषभ शिरसाट, रोहित सानप, भुऱ्या काकडे, नितीन पाटील या सर्व टोळीच्या सदस्यांनी मागील 10 वर्षांमध्ये संघटित स्वरूपात नरेश गवळी या टोळी प्रमुखाच्या नेतृत्वात एकत्रित येऊन विविध स्वरूपाचे 27 गंभीर गुन्हे केले आहेत। 21 प्रकरणांमध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहेत, तर या गुन्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, धमकी देणं, दंगल घडून आणणं आदीचा समावेश आहे। कल्याण पश्चिम येथील झुंजारराव मार्केट परिसरात राहणाऱ्या 85 वर्षीय कुसुम जगताप या आजीबाईंनी आपल्या कुटुंबासोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर उपोषण सुरू केलं आहे। आजीबाईच्या घराच्या बाजूला एका व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केल्यामुळे जगताप कुटुंबियांना त्याचा त्रास होत आहे। या विरोधात हे उपोषण सुरू आहे। जोपर्यंत कार्यवाही होत नाही किंवा कार्यवाहीचं आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहोत, असा पवित्रा आजीबाईंनी घेतलाय। वय 85, अनधिकृत बांधकाम केल्यामुळे मला त्रास होतो आणि त्याच्यामुळे किडीमची परवानगी लवकरच हे करावे। नारायणपेठ, शिवाई चौक, घर नंबर 38। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिघी येथील पालखी मार्गावरील थोरल्या पादुका मंदिर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीचा समूह शिल्पाचं उद्घाटन केले। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर तसेच श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले। यावेळी आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानाचे अध्यक्ष जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे यासह आदी उपस्थित होते। दर्शनानंतर संस्थानाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला। टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, ज्ञानबा माऊली, माऊली माऊलीचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आषाढवारी पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। राज्यातील शाळांमध्ये इयत्ता 1ली पासून ते 3री पर्यंत भाषेच्या माध्यमातून हिंदी भाषेची सक्ती करू पाहणाऱ्या महायुती सरकारवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे तुटून पडलेत। राज ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात हिंदीची सक्ती करू देणार नाही, राज्यात सरकारने धोरण बदलले नाही तर संघर्ष अटळ असेल, त्याला मनसे जबाबदार राहणार नाही, या इशाऱ्याला राज्य सरकार आव्हान समजत असेल तर समजावे, अशी गर्जना राज ठाकरे यांनी केली। त्यानंतर मुंबईत लगेचच याचे पडसाद उमटताना दिसले। राज ठाकरेच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे सैनिक आक्रमक झाले। यावेळी मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मन सैनिकांनी हिंदी पुस्तकांचे पहिले आणि शेवटचं पान फाडून ते जाळून टाकले। महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालणार नाही, असे मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी सांगितले। राज ठाकरेच्या या पत्रकार परिषदेनंतर हिंदी भाषेच्या सक्तीविरुद्धच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटण्याची शक्यता आहे। मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे परत न मिळाल्याने बीडच्या गेवराई तालुक्यातील खळे गावात एका वडिलांनी टोकाचं पाऊल उचललंय। छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची बातमी हाती लागली। मल्टीस्टेट बँकेवरील विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत। सुरेश आत्माराम जाधव असं आत्महत्या केलेल्या वडिलांचं नाव असून त्यांचे छत्रपती मल्टीस्टेट बँकेत 11 लाख तर ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत 5 लाख रुपये अडकले
अडकले होते। मुलीच्या लग्नासाठी त्यांना तातडीने पैशाची गरज होती, मात्र गेल्या अनेक दिवसापासून बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना आपली रक्कम मिळालेली नाही। वारंवार विनवण्या करूनही बँक व्यवस्थापकाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ते मानसिक तणावात होते। बुधवारी रात्री उशिरा आत्माराम जाधव आपल्या कुटुंबासह बँकेत गेले होते। काही वेळातच त्यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आले। या घटनेनंतर खळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। एसटी बँकेचे 12 संचालक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। दरम्यान 18 पैकी 12 संचालक शिवसेनेच्या गळाला लागल्याच्या चर्चेने शिंदे गटाने ऑपरेशन लोटस राबवत एक प्रकारे गुणरत्न सदावर्तेंना झटका दिल्याचं बोलले जात आहे। तर दुसरीकडे संचालक फोडाफोडीमुळे शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची शक्यता ही वर्तवली जात आहे। तर गुणरत्न सदावर्ते आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीकता लक्षात घेता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या प्रकरणी आता नेमकं काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होण्यासाठी सरकारने दिमागदार पाऊल उचललेलं असून येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून खासगी वाहनासाठी म्हणजेच कार, जीप, व्हॅन यासाठी नवीन फास्टॅग आधारित वार्षिक पास उपलब्ध होणार आहे। याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करीत याबाबतची माहिती दिली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार या पासची किंमत 3000 रुपये असणार आहे। तो सक्रियतेपासून 1 वर्ष किंवा 200 ट्रिप्सपैकी जे आधी पूर्ण होईल तोपर्यंत वैध असणार आहे। राष्ट्रीय महामार्गावर जलद आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर प्रवास करण्यासाठी हा पास उपयुक्त ठरणार आहे, ज्यामुळे त्यांना वर्षभर राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग आणि राज्य द्रुतगती महामार्गावर मुक्तपणे आणि निर्बंधाशिवाय प्रवास करता येईल। शासनाने 8 दिवसात थकीत वेतन न दिल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा आयटेकच्या वतीने देण्यात आलाय। आशा आणि गट प्रवर्तक आणि कोरोना काळात लोकांचे जीव वाचवले, परंतु त्याच आशा आणि गट प्रवर्तक यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली। हे काही बरोबर नाही। लाडकी बहीण योजना चालवणे त्याला आमचा विरोध नाही, परंतु काही लाडक्या बहिणींना उपाशी ठेवणं हेही देखील योग्य वाटत नाही। मायबाप सरकारने तात्काळ थकीत मानधन द्यावं। दरवर्षी राज्य सरकार आशा आणि गट प्रवर्तक यांना 2 गणवेश देत असतं, परंतु यावर्षी ग्रामीण भागातील आशा आणि गट प्रवर्तकांना फक्त एकच गणवेश दिलेला आहे। नेहमीप्रमाणे 2 गणवेश देण्यात यावे आणि या अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। वर्धा जिल्हा आयटक संघटनेची आशा वर्कर आहे, सिंधी पीएससी रेल्वे सुधा केवट। आज मी हे सांगू इच्छितो, आज 5 महिने पूर्ण होऊन 6वा महिना लागलेला आहे आणि अजूनही काय म्हणते की सरकारने आमचा जो मानधन आहे तो 5 महिन्यापासून दिलेला नाही। मी हे म्हणत आहे की आज माझी जे व्यथा आहे ते सर्व आशांची आणि सर्व गटप्रवर्तकांची आहे। आज मला मी सरकारला हेच विचारते की आज मी माझ्या छोट्याशा बाळाला घेऊन जेव्हा मी गृहभेटी करून राहिली एवढ्या उन्हे ताण्यामध्ये, तर मी माझ्या मुलांना व माझ्या परिवाराला मी कसं जगू? माझा हाच प्रश्न आणि हा माझा प्रश्न सरकारने सॉल्व्ह करायला पाहिजे। मध्य प्रदेशातील इंदोरचा रहिवासी राजा रघुवंशी आपल्या पत्नीसोबत मेघालयचा सोहरा येथे हनीमूनसाठी गेला होता। याच ट्रिपवर त्याची हत्या करण्यात आली असून शिलाँगचे एसपी विवेक सिंह यांनी सांगितले की हत्येच्या वेळी सोनम तेथेच उपस्थित होती। पोस्टमॉर्टममधून कळाले आहे राजाची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली। तसेच त्यांनी सांगितले की पार्किंगच्या जागेवर पोहोचण्यापूर्वी सोनमने हत्येच्या कटात सहभागी असलेल्या साथीदारांना इशारा केला होता। हत्येचा गुंता अनेक दिवस अनुत्तरित राहिला असून या प्रकरणाच्या तपासासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन द्यावे लागले। त्यानंतर मेघालय पोलिसांनी प्रकरण सोडवण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली असून हत्येनंतर 17 दिवसांनी पोलिसांना हत्याराचा शोध लागलाय। धक्कादायक बाब म्हणजे या हत्येचा कट कोणी दुसऱ्याने नव्हे तर राजाची पत्नी सोनमने रचला होता। या कटात 4 जणांनी तिची साथ दिली। त्यासोबतच पोलिसांनी सर्व 5 आरोपींना अटक केली। त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींची चौकशी केली। या हत्याकांडात राजाची पत्नी सोनम, तिचा कथित प्रियकर राजसिंह कुशवाहा आणि त्यांचे मित्र आकाश राजपूत, विशाल सिंग चौहान आणि आनंद कुर्मी यांचा समावेश होता। पोलीस सर्व आरोपींना त्या ठिकाणी घेऊन गेले जिथे राजाची हत्या झाली होती।
पूर्व खासी हिलचे पोलीस अधीक्षक विवेक सिम्स यांनी सांगितले की आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे। तसेच आतापर्यंतच्या तपासात लव्ह ट्रँगल हे कारण समोर आले आहे। मात्र तपास अधिकारी केवळ लव्ह ट्रँगलचाच एकमेव कारण मानत नाहीत, तर ते पैलूंनाही लक्षात घेऊन तपास करत आहेत। जेथे राजाचा मृतदेह सापडला होता तेथूनच शस्त्र जप्त करण्यात आले। सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून तपास सुरू आहे। आषाढी वारीपूर्वी पंढरपूर शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे यासाठी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर शहरात 22 जून रोजी महास्वच्छता अभियान राबवले जाणार आहे। यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्वतः प्रयत्न करून 1,500हून अधिक स्वयंसेवक पंढरपुरात एकत्रित करणार आहेत। तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पिंपरी चिंचवड येथून खास रस्ते स्वच्छता करणाऱ्या मशिनरी आणून पंढरपूर शहराची महास्वच्छता केली जाणार आहे। वारीपूर्वी आणि वारीनंतर अशी स्वच्छता पंढरपुरात करून वारकऱ्यांची सेवा करण्याचा मानस प्रशासनाचा आहे। जनवरीला रविवारला एक स्वच्छता मोहीम आम्ही पंढरपूर शहरमध्ये 22 जूनला एक स्वच्छता मोहीम आम्ही पंढरपूरमध्ये हाती घेणार आहोत। त्यामध्ये माननीय पालकमंत्री साहेबांच्याकडून 1000 ते 1,500 व्हॉलंटियर्स येतील। आमचे पण अधिकारी कर्मचारी त्यामध्ये सहभागी होतील। जवळपास 20 ते 22 टीम्स आम्ही तयार करणार। प्रत्येक टीममध्ये 40 ते 50 लोक राहतील, व्हॉलंटियर्स, अधिकारी आणि कर्मचारी। प्रत्येक टीमला आम्ही एक एरिया डिवाइड करणार आणि त्या एरियामध्ये जे टीम आहे ते स्वच्छता करून घेणार आणि त्यानंतर आम्ही शिवाजी चौकच्या जवळ एक कार्यक्रम घेणार। त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री साहेबांचे हस्ते जे सफाईगार आहेत आणि काही नागरिक आहेत त्यांचा सत्कार पण होईल। तो पंढरपूर शहरचे सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की 22 जूनला जी आम्ही स्वच्छता मोहीम हाती घेणार आहोत त्यामध्ये आपण सहभागी व्हावे। धन्यवाद। ठीक आहे। पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यातील महामार्गावरील आणि शहरामधील पुलाचा प्रश्न समोर आलाय। धुळे शहराला जोडणारा ब्रिटिशकालीन 135 वर्ष जुना असलेला मोठ्या पुलाचे काही दिवसापूर्वी स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले आहे। या पुलावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली असताना देखील या पुलावरून अवजड वाहनाची वाहतूक सर्रासपणे होत असते। मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे अवजड वाहनांना प्रवेशबंदी असल्याचं फलक लावण्याची तसदी देखील जिल्हा प्रशासनाने घेतली नाही। यामुळे भविष्यात दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। धुळे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धन्वंतरी हॉस्पिटल खोल गल्ली येथील डॉक्टर दाम्पत्य डॉक्टर आनंद गिंदोडिया आणि डॉक्टर माधवी गिंदोडिया यांचे सुपुत्र जय गिंदोडिया याने नुकत्याच झालेल्या नीट UG 2025 या अत्यंत स्पर्धात्मक वैद्यकीय परीक्षेमध्ये धुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावलाय। जय गिंदोडिया याने या स्पर्धेत एकूण 601 गुण म्हणजेच 99.94% मिळवले असून देशभरातील सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांमध्ये त्याचा ऑल इंडिया रँक 1280 आला असून ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे। ही घवघवीत कामगिरी करीत जयने केवळ आपल्या पालकांचेच नाही तर संपूर्ण धुळे जिल्ह्याचे नाव राज्यभर आणि देशभरात उज्ज्वल केले आहे। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आदिवासी व्यक्तींचं 25 एकर जमीन चोरली, एवढेच नाही तर सर्व मंत्र्यांना मोहाची दारू भेट दिली असा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री वसंत पुरके यांनी केलाय। यवतमाळमध्ये काँग्रेसच्या आढावा बैठकीत पुरकेंनी हा आरोप केला। यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। कितीही वर्षापूर्वी महिन्यापूर्वी ते पेट जरी पुरवलं त्याच्यावर आपण काट्या टाकतो, दगड टाकतो, तरी मात्र मसण्यावर काय करते ते पेट वर काढल्याशिवाय राहत नाही आणि 300 वर्षापूर्वी ते बघत राहतात। तेव्हा अशा प्रकारची माझी विनंती आहे की 100% लोकशाहीचा खून करण्याची प्रक्रिया माझ्या देशामध्ये 2014 पासून सुरू झाली आहे। हजारो लोक मारले जात आहेत, तुम्हाला नोकऱ्या नाही, शेतकरी नाही, शेतमजूर नाही, 25,000 लोकांनी नोकऱ्या मिळणं आत्महत्या केलेल्या आहेत। तेव्हा अशा प्रकारच्या स्थितीमध्ये SC, ST, BJ, NT, OBC, मायनॉरिटी, मायक्रो मायनॉरिटी या सगळ्या प्रकारच्या लोकांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, त्याग, अहिंसा, सत्य असा या सगळ्या प्रकारच्या मूल्यांची जोपासना करायची असेल तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रीचा दिवस करून 2 वर्ष 11 महिने 17 दिवस प्रचंड मेहनत घेतली आणि तिथे वारंवार वाढ सांगतो आमचे अशोकराव उईके
होते की वसंत फडके शिवाजीराव मुगे असे तसे मंत्री झाले नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये चौथ्या भागामध्ये 164 कलम आहे. कितवं? चौथ्या भागामध्ये 164 कलम आहे. ज्या प्रांतामध्ये जर अधिक आदिवासी असतील तर तो कोणता मंत्री झाला पाहिजे? आदिवासी मंत्री झाला पाहिजे. पण आम्ही अशोकराव उईकेनं स्वतःच कोल्हापूरची 25 एकर जमीन चोरली. शुद्धीपत्रक काढून 20 विद्यार्थ्यांची अट लावत राज्य सरकारने राज्यात हिंदी सक्ती लागू केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा सक्तीचा तीव्र निषेध व्यक्त करत आहेत असे अजित नवले यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्रांचा माध्यमातून हिंदी सक्ती करण्याचं धोरण मागे घ्यावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली होती. तर कर्मवीर भाऊराव पाटील स्मृती दिन 9 मे रोजी या संदर्भात पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. अनेक बुद्धिजीवी, साहित्यिक, कवी, शिक्षण तज्ञ आणि विविध राजकीय पक्षांनी सुद्धा महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा तीव्र विरोध केलेला होता. या पक्षाच्या आणि जनतेच्या भावना लक्षात घेत महाराष्ट्र हिंदी सक्ती केली जाणार नाही असे आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले होते. मात्र आता शुद्धीपत्रक काढत 20 विद्यार्थ्यांची अट पुढे करून सरकारने मागील दाराने हिंदी राज्यभर सक्ती केली आहे. सरकारने केलेली ही चालाकी आणि दांडगाई मराठी जनतेचा घोर विश्वासघात आहे असा घणाघात अजित नवले यांनी केलाय. मात्र आता शुद्धीपत्रक काढून 20 विद्यार्थ्यांची अट पुढे करत मागील दारानं का होईना हिंदी सक्तीचं धोरण दांडगाई करत महाराष्ट्रात रेटलं जात आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं या संबंध प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या सक्तीला विरोध केलेला आहे. त्रिभाषा सूत्राला विरोध केलेला आहे. भाषा सल्लागार समिती आणि शिक्षण सुकाणू समितीच्या अनेक सदस्यांनी सुद्धा या गोष्टींना विरोध केलेला आहे. त्यामुळे ही दांडगाई सरकारने तातडीने मागे घ्यावी अशा प्रकारची मागणी पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही करतो आहोत. कोवळ्या मनावर विशेषतः 1ली ते 5वी ही माध्यम भाषा ही मातृभाषा असेल तर इतर सगळ्या भाषा 5वी नंतर शिकणं सोपं जातं. माध्यम भाषा मातृभाषा एकच असेल तर इतर विषयांचं आकलन सुद्धा मनोवैज्ञानिक पातळीवर करणं हे शास्त्रीय असतं आणि ते सोपं जातं. हे शिक्षण तज्ञांचं मत हे राज्य सरकारने विचारात घेण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात आणि देशात ज्या विचारांची सरकार आहेत त्यांना या देशामध्ये एकारलेपणा आणायचा आहे. त्यांना या देशाचं वैविध्य, सांस्कृतिक, भाषिक, राजकीय वैविध्य मान्य नाही, प्रांतिक वैविध्य मान्य नाही आणि त्यांना एक प्रकारचा एकारलेपणा आणण्याचा त्यांचा जो अजेंडा आहे तो दांडगाई करत पुढे न्यायचा आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची केली जाते. अशी सक्ती त्यांनी करू नये. हे संविधान विरोधी कृत्य आहे. ते त्यांनी मागे घ्यावं आणि विविध भाषा, विशेषतः मराठी भाषा आणि मराठी संस्कृती याच्यावर घाला घालण्याचं कोणतंही पाऊल हे राज्य सरकारनं उचलू नये. त्यांनी ते उचललं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संबंध महाराष्ट्रभर याच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. ती वेळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर सरकारने येऊन देऊ नये अशा प्रकारची मागणी आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सरकारकडे आम्ही करत आहोत. कल्याण पूर्वेतील न्यू गोविंदवाडी भारतनगर परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत. एकीकडे पावसाचं पाणी तर दुसरीकडे नाले ओव्हरफ्लो झाल्याने नाल्याचं सांडपाणी रस्त्यावर जमा झालंय. या रस्त्यावरून ये जा करणारे वाहन चालक, नागरिक त्रस्त झाले असून विशेष करून महिला आणि शाळकरी मुलांना याचा त्रास सहन करावा लागतोय. कल्याण डोंबिवली महामार्ग पालिकेला वारंवार तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला. या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी युसुफ मेमन यांनी देखील तक्रार केली. तरी सुद्धा प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. लवकरात लवकर रस्त्याचे काम झाले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. आणि इतका त्रास आहे, गाडी येणं जाणं, पोरांना त्रास, शाळेत जायला त्रास. पाणी भरलं की गुडघ्या एवढं पाणी असतं, त्या पाण्यातून पोरं शाळेला येतात जातात, त्यांना खूप त्रास होतो. रस्ता बनवण्यासाठी इतके अर्ज केले तरी KDMचे काय लक्ष देत नाही. इतका त्रास झाला आहे की लोक अक्षरशः वैतागली आहे आणि उपोषणाला सुद्धा बसायला त्यांची तयारी आहे. KDMने लवकरात लवकर त्या रस्त्याचं काहीतरी दुरुस्ती करावी आणि नाले दुरुस्ती करावी. नाले पण ओव्हरफ्लो वाहतात, पाणी पण सतत 24 तास
वरती प्लांट आहे, त्या प्लांटमधून 24 तास पाणी नाल्या मार्फत वाहत राहतात. 24 तास लोकांना त्रास आहे त्या पाण्याचा. पोरं त्याच पाण्यातून येणं जाणं करतात. जालना जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 3.5% खरीप पेरणी झाली असून अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने पेरणी रखडली आहे. तर अनेक भागात पेरणीनंतर पावसाने खंड केल्याने कपासी, सोयाबीन, मका ही पिके पावसाअभावी संकटात सापडली आहे. जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील माहोरा, चिंचखेडा, हिवराबळी, बोरगाव, बेलोरा, येवताबोरी या भागात पाऊस गायब झालाय. त्यामुळे कपासीचं बियाणं हेल्मेट अवस्थेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाने आठवडाभरापासून पाठ फिरवल्याने शेतकरी चांगलेच चिंतेत सापडलाय. सर, मी कपाशी 3 एकरवर लावलेली आतापर्यंत आणि ज्या प्रकारे पहिला पाऊस पडला त्यामध्ये ओल खूप होती, पण ऊन तापल्यामुळं ओल ही हटून गेली आणि जी आता कपाशी आहे ती सध्या हेल्मेट अवस्थेत अटकलेली आहे. जे टोकन आहे त्याचं ते पावसाअभावी निघत नाहीये. त्या जाण्यात तेवढी ताकद नाहीये की ते निघून जाईल म्हणून. आणि ती आता माझी 3 एकरातली कपाशी आहे, जवळपास या ठिकाणी 80% ती अटकलेली आहे, ती उगत नाही आता.